वृक्षवल्ली आम्हा सोयरी. गणपत नावाचा एक स्वामी भक्त होता. त्याच्या बायकोचं नाव वसुधा होतं. थोडक्यात त्याचा संसार सुखात चालला होता. एक दिवस गणपत स्वामींना आपल्या घरात आमंत्रित करतो. स्वामी, आजच तुझ्या घरी येऊ असं सांगतात. गणपत आनंदाने घरी परततो. गणपतच्या घरात त्याच दिवशी त्याची सासूबाई येते. गणपतच्या घराबाहेर एक कडुलिंबाचं झाड असतं. त्या झाडावर त्याच्या आईचा फारच जिव्हाळा असतो. सासूबाई आल्याबरोबर वसुधाची आई वसुधाला त्या झाडाला कावं असा आग्रह धरते. तिच्या मते भरलेल्या आणि सुखात नांदणाऱ्या घरासमोर असं झाड नको. तिचा फार आग्रहाने वसुधा नवऱ्याशी ते झाड कापण्यासाठी हट्ट धरते. स्त्री हट्टापुढे हार पत्करून नवरा झाड कापायला तयार होतो. लाकूड तोड्याचा पहिलाच वार झाडावर पडणार तेव्हाच स्वामी ते येतात. आल्याबरोबर ते गणपतला फार रागावतात. मूर्खा, अरे हिरव्यागार झाडाला कशाला कापवत आहे? अरे वृक्षामुळेच आपल्याला प्राणवायू मिळते. अरे नीम वृक्षामुळे रोग पसरवणारे जीवांचा नायनाट होतो. अरे अशा झाडाला कापण्याचा विचार तरी कसा येतो तुमच्या मनात? असं म्हणून स्वामी तिथून धाडकन निघून जातात. सर्वजण स्वामींच्या मागे जातात. स्वामी त्यांना एका जागेवर बसलेले दिसतात. त्यांच्या कानाजवळ रक्ताच्या धारा वाहत असतात. गणपतच्या उपचार करण्याच्या गोष्टीवर स्वामी चक्क नकार देतात. गणपत पण म्हणतो, माझं काही झालं तरी मी तुमचा उपचार करणारच. तितक्यात स्वामींचा घाव आपोआप नाहीसा होतो. वाहणारं रक्त थांबतं. सर्व थक्क होतात. स्वामी म्हणतात, आम्हाला घाव नव्हताच, आम्ही फक्त संभ्रम उत्पन्न केला होता. तुम्हा लोकांच्या मनावर जसा परिणाम झाला तसाच परिणाम तुम्ही लोक दुसऱ्यांच्या बोलण्याची करून घेतात. गणपतच्या सासूने आपल्या शब्दांनी वसुधावर केला आणि वसुधाने तसाच परिणाम गणपतवर केला. त्या परिणामापायी गणपत वृक्ष हत्यासारखं महापाप करायला निघाला होता. अरे दुसऱ्यांचं ऐका, पण आचरणात आणण्यापूर्वी त्याला आपल्या बुद्धीच्या कसोटीवर तोला. विवेकाने त्या सल्ल्याची पारख करा, त्याआधी आचरणात आणू नका. अरे निसर्गाशी पाहिजे तसे वागतात, मग निसर्ग जेव्हा कोपतो तेव्हा त्याला दोष देत बसतात. गणपत आणि त्याचे परिजन स्वामींची क्षमा मागतात. श्री स्वामी समर्थ.